वायव्य भारतातील कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी कारणीभूत घटकांची चर्चा करा. कठीण आहे थोडा प्रश्न. एक रफ स्ट्रक्चर तरी तयार करून बघा की काय लिहिता येईल. डिस्कशन मोस्टली ॲग्रो इकॉनॉमी मध्ये झालंय, राईट. हा जिओग्राफी मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो, ॲग्रो इकॉनॉमी मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो. काय म्हटलंय की वायव्य भारतातील या उद्योगांच्या कृषी अन्न प्रक्रिया उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी कारणीभूत घटकांची चर्चा करा. क्लिअर. सगळ्यात पहिले फॅक्ट आणि डेटा जितका असेल या उत्तरामध्ये तितकं चांगलं उत्तर असेल. क्लिअर. इंट्रोडक्शन काय करणार, सगळ्यांचं एक कॉमन इंट्रोडक्शन असेल. आय गॅरंटी यू. काय डेटा शोधायचा आहे कॉमन इंट्रोडक्शन नंतर तो सांगतो. डेटा शोधायचा आहे भारतामध्ये सर्वात जास्त कृषी प्रक्रिया उद्योग, ठीक आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल किंवा अन्न प्रक्रिया उद्योग असेल, हे कोणत्या राज्यामध्ये आहे. आकडा मॅटर्स. एक कॉमन डेटा पॉइंट तुमच्याजवळ आहे. भारतामधील फूड वेस्टेज. सगळे उत्तर सुरू करतील की भारतामध्ये 30% अन्न काय होत, वेस्ट होतं. क्लिअर. का वेस्ट होतं, कारण की त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया केली जात नाही, राईट. तर सगळ्यांचं उत्तर इथून सुरू होईल. तुम्ही ट्राय करा की कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आणि किती अन्न प्रक्रिया उद्योग आहे, इथून सुरू करताय. दॅट इज पॉइंट ऑफ डिफरन्स, राईट. मग विचारलं आहे की कारण काय काय आहेत, व्हॉट आर द कॉजेस. सो जेव्हा आपण कारणांची चर्चा करतो, सगळ्यात पहिले हे माहिती पाहिजे की अन्न प्रक्रिया उद्योगाचा फॅक्टर कोणता आहे, लोकेशनल फॅक्टर. क्लिअर. कशावर आधारित आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. जर ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचं रॉ मटेरियल सांगायचं झालं तर काय आहे रॉ मटेरियल, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, कृषी उत्पन्न. ज्या राज्यामध्ये कृषीची भरभराट असेल त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे कृषी प्रक्रिया उद्योग आढळतील, राईट. मग इथे हे सांगायचं आहे की लोकेशनल फॅक्टर, कारणांमध्ये सगळ्यात पहिले सांगाल लोकेशनल. हे कारण नाहीये किंवा कारणाच्या आधी तुम्ही हे लिहिणं अपेक्षित आहे की बघा लोकेशनल फॅक्टर काय आहे कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी. तर कृषी प्रक्रिया उद्योग हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असतात, हे कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर. याला आणखी कशाची जोड दिली जाते, भांडवल आणि तंत्रज्ञान. क्लिअर. या तिन्हीचे घटक निर्धारित करतील की कृषी प्रक्रिया उद्योग कुठे स्थानिकीकरण होत आहे. गॉट माय पॉइंट एव्हरीवन. ठीक आहे. नाउ चर्चा करा कारणांची. व्हॉट आर द कॉजेस. काय कारण आहे. वायव्य भारत कशाचा पट्टा आहे, ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती किंवा जितकेही तुम्ही कृषी क्रांती बघता सर्वचे सर्व प्रामुख्याने तुम्हाला या वायव्य भागामध्ये आढळते. क्लिअर. त्यानंतर इथला जो शेतकरी आहे, शेतकरी कसा आहे, सधन शेतकरी आहे आणि कृषी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाची उपलब्धता आहे. क्लिअर. तिसरा काय आहे, तंत्रज्ञानाची उपलब्धता, मेकॅनायझेशन सांगा. ॲग्री मेकॅनायझेशन किती आहे, सर्वात जास्त ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन कोणत्या राज्यामध्ये आहे, शोधा डेटा. ठीक आहे. किती पर्सेंट आहे भारतामध्ये ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन, किती पर्सेंट आहे आणि कोणत्या राज्यामध्ये. ॲग्रिकल्चर ऑप्शनल. हा, भारताचा मेकॅनायझेशनचा रेट आणि भारतामधलं कोणतं राज्य आहे जिथे सर्वात जास्त मेकॅनायझेशन आहे. ठीक आहे. तो डेटा लिहा, देन इट इज व्हॅलिड. देन देर आर सम स्ट्रक्चरल रिझन्स. संरचनात्मक कारण आहेत. संरचनात्मक कारणामध्ये कोणतं कारण आहे, यु नो. नाही, ते तर पायाभूत सुविधा तुमच्या ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये सगळ्या आल्या, राईट. सो या ठिकाणी ॲग्रिकल्चरल रिफॉर्म्स आहे आणि मोठ्या प्रमाणात या प्रदेशामध्ये काय होते,
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होते. राईट, ही जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, मोठमोठ्या कंपनी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. एक्झाम्पल देऊ शकता पेप्सिको. पेप्सिकोचे मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट आहे. कुठे? पंजाबमध्ये. कशासाठी? बटाट्याच्या उत्पादनासाठी किंवा त्यांना लागणाऱ्या पिकाच्या उत्पादनासाठी. क्लिअर? तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं जितकं जास्त प्रमाण असेल, राईट, तितक्या मोठ्या प्रमाणात हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कशाला चालना देतं? कृषी प्रक्रिया उद्योगांना. क्लिअर? सो हे 4 प्रमुख कारण आहेत ज्या कारणांमुळे वायव्य भारतामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग आढळतात. हा, तर मग ते सगळे करंट अफेअर्सचे जे काही पॉईंट तुम्हाला आणायचे ते घेऊन या, की राज्य सरकारचे धोरणं काय राहिलेले आहेत या ठिकाणी. बट माझे जे कोर पॉइंट्स आहेत, हे कोर, आणि हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा पॉइंट मिस नका करू, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा. राईट? देन नकाशा. राईट, वे फॉरवर्ड द्या. वे फॉरवर्ड मध्ये काय सांगायचं आहे? वे फॉरवर्ड मध्ये सांगायचं आहे की ज्या पद्धतीने वायव्य भारतामध्ये ही कृषी क्रांती झाली, कृषी प्रक्रियेसोबत संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्धता किंवा अचीवमेंट दिसून येतात, सिमिलर कुठे आपल्याला रेप्लिकेट करायचं आहे किंवा सेम आपल्याला कुठे करायचं आहे? इतर भागांमध्ये सुद्धा, जेणेकरून कृषीच्या समस्या सोबतच जे काही रुरल डिस्ट्रेस पण ठीक आहे, तुम्ही एक बाजूच याच्यामध्ये हायलाइट कधी करत नाही किंवा समजून घेत नाही. देर इज कन्झ्युमर साइड ऑल्सो. ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपला मेजर फोकस काय आहे? आपला मेजर फोकस आहे प्रोड्युसर साइडवर. सगळ्याचे सगळे पॉइंटर्स काय दिलेत? प्रोड्युसर साइडचे पॉइंटर्स दिलेत. राईट? कन्झ्युमर साइडमध्ये ही ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री का महत्वाची आहे? इन्फ्लेशन, ॲग्रिकल्चर प्रोड्यूसचं इन्फ्लेशन, व्हेजिटेबल इन्फ्लेशन, फ्लक्च्युएशन, अनसर्टेनिटी इन प्राइसेस. राईट? आणि याचा सगळ्यात मोठा फटका आहे अर्बन इन्फ्लेशनमध्ये. क्लिअर? तर म्हणून हा प्रश्न जिओग्राफीचा जरी असला, विदाउट इकॉनॉमिक्स हा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. गॉट द पॉइंट? तर म्हणून मला रेप्लिकेट करायचा आहे, हा माझा वे फॉरवर्ड आहे, की भारतामध्ये इतरत्र सुद्धा हे अर्बन इन्फ्लेशनचे प्रॉब्लेम असतील किंवा न्यूट्रिशनची चर्चा करू शकता तुम्ही. ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री तुमचा आणखी एक प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करेल, तो कोणता प्रॉब्लेम असेल? न्यूट्रिशनल सिक्युरिटी.